ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। भगिनींनो, सुरुवात करूया एका फार बोलक्या घटनेपासून. एक मुलगा कलकत्त्यामध्ये, वय असेल 18 ते 19 वर्ष, आणि तो आपल्या एका नातेवाईकाबरोबर, मनोमोहन मित्र यांच्याबरोबर भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला जातो. आणि बघितल्याबरोबर कोणतेही संवाद झालेले नाही आहे, पण पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे वाह, काय सुपात्र मुलगा आहे. आणि असं म्हटल्याबरोबर जेव्हा तो मुलगा, आता अर्थातच सुपात्र मुलगा आहे असं भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून निघालं आहे, याचा अर्थ आध्यात्मिकरित्या हे वेगळ्याने सांगायला नकोच. जेव्हा तो मुलगा जवळ येतो भगवान श्रीरामकृष्णांच्या, तेव्हा त्याला नाव विचारतात, तुझं नाव काय आहे? राखालचंद्र घोष नाव सांगतो मुलगा. तो ऐकल्याबरोबर राखाल असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्णांना समाधी लागते आणि मुखातून निघतं की राखाल म्हणजे वृंदावनातला कृष्णाचा सवंगडी. बंधू भगिनींनो, वेगळ्याने सांगायला नको की हेच राखालचंद्र घोष म्हणजेच आपले राजा महाराज, म्हणजेच आपल्या रामकृष्ण संघाचे प्रथम परमाध्यक्ष. आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. आणि जी घटना, ज्याचा उल्लेख मी आत्ताच केला, त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की पहिल्या भेटीतच आणि प्रथम दर्शनामध्येच भगवान श्रीरामकृष्णांचं मन इतक्या उंचावर जातं आणि त्या पहिल्या भेटीतच ते ओळखतात की हा माझ्या लीला संवर्धने करता आलेला आहे आणि कृष्णाच्या वृंदावनातून हा आलेला आहे. इतकी उच्च पातळी आपल्या राजा महाराजांची होती. भगवान श्रीरामकृष्णाचे नेहमी सांगत असत की त्यांचे जे 6 नित्यसिद्ध किंवा ईश्वर कोटी त्यांचे शिष्य जे होते, त्यांच्यापैकी एक म्हणजे आपले राजा महाराज. नित्यसिद्ध आणि ईश्वर कोटी याचा अर्थ नेमका काय असतो थोडक्यात समजून घेऊया. ईश्वर कोटीचा अर्थ असा असतो की जेव्हा अवतार येतात, आपल्या सवंगडीनं ते घेऊन येत असतात आणि यांचं वैशिष्ट्य असं की थोडं काही साधन केल्यावरच हे लागलीच यांना ज्याला म्हणूया की परफेक्शन प्राप्त होत असतं. आणि हे तर झालं नित्यसिद्ध, ईश्वर कोटी. आणि नित्यसिद्धचा अर्थ एव्हर परफेक्ट, की यांच्यामध्ये कधी पण कोणत्याही प्रकारचा विकार बघायला मिळत नाही. हे लोक कधी पण मायाच्या अट्रॅक्शनमध्ये कधी सापडत नाही. राजा महाराजांच्याच जीवनातला एक प्रसंग आपण घेऊया. आता पहा, एव्हर परफेक्ट, नित्यसिद्ध. आणि मग आता एका बाजूला आपण हे बघतो की हे नित्यसिद्ध होते, कधी पण मायाच्या या म्हणजे जाळ्यात सापडत नाही. पण आपण बघतो की राजा महाराजांचं लग्न झालेलं होतं, पण हे तेवढ्यावरतीच आपण अडकून जातो. पण याच्यानंतरची एक घटना, तिथे मी तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. आणि तिथे लक्षात येतं की पहा, त्यांचं वैराग्य किती तीव्र होतं. स्वामीजींच्या जन्मजयंती दिवशी आपण स्वामीजींनी कोणत्या परिस्थितीमध्ये घर सोडलं याची सखोल चर्चा केली होती. आणि लक्षात येतं की त्या तीव्र वैराग्याशिवाय त्या परिस्थितीत घर सोडता येत नाही. सामान्य लोक काय म्हणतात त्याला काही अर्थ नाही आहे. आपण भगवान श्रीरामकृष्णाचे भक्त आहोत, आपण मोक्षार्थी आहोत. आपली दृष्टी भंगी फार वेगळी आहे.
आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी हा खूप डेप्थमध्ये केला पाहिजे. आणि हे जे नित्यसिद्ध, ज्याला घेऊन मी तुमच्यापुढे चर्चा करू इच्छितो, एव्हर परफेक्ट सोल, आणि मग राजा महाराजांचं लग्न झालं आपल्याला असं दिसतं. तर त्याच्या पुढची जी घटना तुम्हाला सांगू इच्छितो की लग्न झाल्यानंतर मग काही दिवसाकरता भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना वृंदावनला पाठवलं होतं. आणि वृंदावन ते आल्यानंतर इतके आत्मस्वरूपात निमग्न झाले होते, पण जेव्हा घरी परतले तेव्हा सगळेजण त्यांना सांगू लागले की अरे, संसार वहन करता तू नोकरी कर, संसार वहन करता नोकरी कर. सगळे जवळपासचे लोक, नातेवाईक सगळे त्यांची निंदा करू लागले. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की राजा, त्यांचं तेव्हाच राजा हे नाव नव्हतं, की राखाल, बघ, तू गंगेत बुडून मेला ही बातमी ऐकली तर मला त्याचं दुःख होणार नाही, पण तू जर कोणाची नोकरी केली हे मी जर ऐकलं तर मात्र मला खूप दुःख होईल. या गोष्टीचं मी इतका महत्त्व का देतोय, कारण की तेव्हा महाराज म्हणजे राजा महाराजांना म्हणजे त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक लहानसा मुलगा सुद्धा होता, बिलकुल छोटासा बाळ. आता लौकिक अर्थाने या सगळ्या गोष्टी आपण बघतो की त्याला महत्त्व असतं, पण ज्यांना आपल्या जीवनामध्ये संपूर्ण जगाला प्रकाश दाखवायचा आहे त्यांच्याकरता या घटना इतक्या क्षुल्लक असतात. आणि एवढंच नव्हे, जेव्हा राजा महाराजांवरती खूप प्रेशर येतं नोकरी करण्याचं, तेव्हा ते स्पष्टपणे एक दिवस निर्णय आपल्या वडिलांना सांगतात की मला 1000 रुपयाची नोकरीसुद्धा मिळाली त्यावेळेस तरीसुद्धा मी नोकरी करणार नाही, हे आपला निर्णय ते ठाम देतात. आपला हा निर्णय ठाम देतात. आणि मोठं आश्चर्याची गोष्ट अशी, म्हणजे आपल्याला ऐकून फार आश्चर्यच वाटेल की त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या म्हणजे सौभाग्यवतीचं तितकंच त्यांना पाठिंबा असतो. का? त्यांचा पण एक आध्यात्मिक आधार असतो, याची पुष्टी भगवान श्रीरामकृष्णांनी आधी केलेली होती. आता या घटनेचं थोडंसं विवेचन करूया की आता ही घटना राजा महाराजांच्या संदर्भात आहे आणि गृहस्थांनी नोकरी करावी यात काही गैर नाही. आता हेच भगवान श्रीरामकृष्ण त्या हाजरा महाशयला आणि त्याच्या भावाला किती मागे लागले होते की तुम्ही इथून जा, कारण की ते दोघे गृहस्थ होते आणि तिथेच भगवान श्रीरामकृष्णाकडे राहायचे. विशेष करून हाजरा महाशय, ते ठाकूरांना मुळीच आवडायचं नाही. म्हणजे पहा, ही जी ठाकूरांची पारख होती, हे राजा महाराज हे नित्यसिद्ध आहेत, ईश्वर कोटी आहेत, त्यांना भविष्यामध्ये रामकृष्ण संघाची धुरा सांभाळायची आहे. एक छोटीशी घटना त्यांच्या जीवनात घडली त्याच्यावरनं त्यांचा पूर्ण मोजमाप नाही करू शकत आपण नित्यसिद्ध किंवा ईश्वर कोटींचं. म्हणून ते म्हणतात की तू जर गंगेत बुडून मेला हे ऐकून मला दुःख नाही होणार, पण तू जर म्हणजे पत्नी बायको करता नोकरी केली हे ऐकून मला फार दुःख होईल. बंधू भगिनींनो, मी हे घटना मुद्दाम त्याचा इतका उहापोह का करत आहे, कारण की ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातूनच आपल्याला लक्षात येतं की या लोकांची आध्यात्मिक पातळी किती उंच होती. आज त्यांच्या या जयंतीनिमित्त बंधू भगिनींनो, आपण जे ट्रेडिशनली जसं आपण चारित्र्याचं अध्ययन करतो तसं न करता मी फक्त 2 मुद्दे राजा महाराजांच्या जीवनात निवडलेत की ज्यांना केंद्र करून आपण चर्चा करणार आहोत. आणि मला चांगलं लक्षात आहे, मागच्या वर्षी आपण राजा महाराजांची जयंती साजरी केली होती तेव्हा हे मुद्दे मी आणले होते, पण वेळेअभावी ते पूर्ण झाले नव्हते आणि मध्ये लाईटसुद्धा गेली होती, म्हणून रेकॉर्डसुद्धा झाला नव्हता. म्हणून मला ते चांगलं स्मरणात आहे आणि त्याची मला खंत वाटली होती त्या दिवशी. म्हणून ते 2 मुद्दे कोणते की राजा महाराजांना राजा महाराज का म्हणण्यात येतं, आणि त्याच्या पण आधी एक प्रश्न की राजा महाराजांना भगवान श्रीरामकृष्णांचा आध्यात्मिक पुत्र ही ओळख त्यांना कशी प्राप्त झाली, हे अतिशय, कारण की फार विलक्षण गोष्टी आहे. तर आपण पहिले थोडक्यात चर्चा करूया की राजा महाराजांना भगवान श्रीरामकृष्णांचं आध्यात्मिक पुत्र असं का म्हटलं जातं. कारण की राजा महाराजांच्या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांना 1 नाही 2 नाही 3 दृष्टांत झाले होते त्यांच्या येण्याच्या आधी. आणि कोणते ते 3 दृष्टांत, ते थोडक्यात त्याचं आपण जरा अध्ययन करूया की भगवान श्रीरामकृष्णांची सगळी 12 वर्षाची खडतर साधना झाल्यानंतर
त्यांना एक दिवस भगवान श्रीरामकृष्णांनी जगन्मातेला प्रार्थना केली की आई, माझ्याजवळ नेहमीकरता एक असा मुलगा असू दे की ज्याच्या हृदयामध्ये ईश्वराप्रती एक फार, ज्याला म्हणतो की प्रामाणिक प्रेम असलं पाहिजे, खूप प्रामाणिक प्रेम असलं पाहिजे, असा मुलगा सतत माझ्याजवळ असू दे. असं त्यांनी प्रार्थना केल्यावर त्यांना म्हणजे ही प्रार्थना केली, त्याच्या काही दिवसानंतर त्यांना एक सामान्य दृष्टांतामध्ये एक मुलगा त्यांना दिसला. आणि तो मुलगा मला का दिसला हे त्यांना काही म्हणजे ध्यानात आलं नाही. आणि त्यांनी हृदयाला सांगितलं की अरे हृदय, मला असा एक मुलगा दिसतोय सारखा सारखा. तर तेव्हा हृदयाला म्हणतात की मामा, तुम्हाला मुलगा होणार आहे. हे ऐकल्यावरती ते फार चरकतात आणि म्हणतात की जगातल्या प्रत्येक स्त्रीला मी माझी आई म्हणून तिचा सन्मान करतो, आणि हे कसं काय होणार. गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात. पुढच्या एका दृष्टांतामध्ये स्वतः जगन्माता त्यांच्या मांडीवर एका लहानशा मुलाला बसवते आणि म्हणते की हा तुझा पुत्र आहे. हे ऐकल्यावरती पुन्हा भगवान श्रीरामकृष्ण सरकतात की माझा आणि पुन्हा पुत्र. तेव्हा जगन्माता म्हणते की लौकिक अर्थाने नव्हे, हा तुझा आध्यात्मिक पुत्र असणार. हा दुसरं एक त्या दृष्टांत झालं. आणि तिसरं दृष्टांत त्यांना असं होतं की गंगेच्या काठी बसले असताना एकदा एक फार मोठं कमळ उमललेलं, त्या कमळावरती भगवान श्रीकृष्ण एकदम कुमार वयाचे आणि त्याच्याबरोबर त्यांचा एक सवंगडी, हे दोघेही सुंदर नाचत आहेत, खेळत आहेत, असं त्यांना दृष्टांत होतो. आणि ते स्पष्ट बघतात की भगवान कृष्ण पण आहे आणि त्याचा तो सवंगडी सुद्धा आहे. आणि नेमका हे दृष्टांत होतो त्यांना सकाळी, आणि जवळपास दुपारी त्याच दिवशी कोण नगरहून राजा महाराज त्यांच्या भेटीला येतात. आणि त्या भेटी म्हणजे बघितल्याबरोबर ते ओळखतात की ज्या मुलाला आज सकाळी त्यांनी बघितलं, हा तोच मुलगा कृष्णाचा सवंगडी आहे. तर बंधू भगिनींनो, याच्या जर आपण थोडं कम्पॅरेटिव्ह स्टडी केलं तर फक्त स्वामीजींच्या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांना बरेच दृष्टांत झाले होते, त्याची आपल्याला जाण आहे, आपण ते वाचलेलं आहे. त्यानंतर कदाचित इतक्या स्पष्ट दृष्टांत फक्त राजा महाराजांच्या संदर्भातच झालेत. आणि तर हे एक, ज्याला म्हणतो की एक फार पोटेंट रिझन आहे, एक फार महत्त्वपूर्ण कारण आहे. आपण असं म्हणू शकतो की राजा महाराज त्यांना म्हणजे ही त्यांना जे पदवी मिळाली आहे की ते भगवान श्रीरामकृष्णांचे मानसपुत्र आहेत, तर हे 3 दृष्टांत त्यांच्या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांना त्यांच्या येण्याच्या आधीच प्राप्त झाले होते. अजून 1-2 कारणं बघूया. आपण सामान्य लोक आणि आपली एक टेंडन्सी असते कंपॅरिझन करण्याची. होतं काय की स्वामीजींकडे बघितल्यानंतर, स्वामीजींची आध्यात्मिक शक्तीकडे बघितलं तर एक जबरदस्त डायनामिझम आपल्याला बघायला मिळतं, जबरदस्त डायनामिझम बघायला मिळतं. आणि त्याची अभिव्यक्ती, एक्सप्रेशन खूपच जबरदस्त आहे. कशा प्रकारे जबरदस्त आहे की स्वामीजींनी संपूर्ण भारताची परिक्रमा केली, भारतातले सगळे जे राजे रजवाडे त्यांच्याशी भेटले, सामान्य लोकांशी भेटले. त्यांचा जे कार्यक्षेत्र किती मोठं होतं, संपूर्ण भारतच नव्हे तर त्यांनी संपूर्ण अर्धी पृथ्वी पालथी केलेली होती. वेदांताचा प्रचार केला, विदेशमध्ये जाऊन धर्म म्हणजे वेदांताचा प्रचार प्रसार केला, तिथून लोकांना प्रभावित करून भारतात आणलं, रामकृष्ण संघाची स्थापना केली. हे सगळे खूप आपल्याला आकर्षणीय वाटतं आणि अर्थात ते आहेत सुद्धा. जेव्हा आपण राजा महाराजांकडे बघतो, जे की आध्यात्मिक सुपुत्र आहेत भगवान श्रीरामकृष्णांचे, बंधू भगिनींनो, की जरी यांच्या राजा महाराजांच्या जीवनामध्ये कदाचित त्या प्रकारचं एक्सप्रेशन नसेल, पण मी तुमच्याकडे 2 किंवा 3 उदाहरणं असे मांडू इच्छितो, त्यातून त्यांच्या आध्यात्मिक उंचीची आपल्याला किंचित जाण होईल. त्यांच्या आध्यात्मिक उंचीची जाण करून घेण्याची ताकद आपल्यापैकी कोणाचीच नाही आहे. पण तरी ज्याला म्हणतो ना की एक जर आपण थोडंसं एक खोलवर अभ्यास केला तर त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की कसं ह्या लोकांचा जो एक स्पिरिच्युअल ॲटिट्यूड होता, दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येईल की यांची उंची किती म्हणजे
आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. सगळ्यात पहिलं मी 2 फार महत्त्वाचे उदाहरण आपल्या पुढे मांडू इच्छितो आणि ते बिलकुल एकाच ठिकाणी घडलेले आहेत, ते म्हणजे वृंदावनला. भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडलेला आहे. आज मी त्या ट्रेडिशनल पद्धतीने बिलकुल जात नाही आहे बरं. भगवान श्रीरामकृष्णांची भेट हे वगैरे ते असतं, कारण की हे काही तत्त्व इतके महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्याकरता पण वेळ कमीच आहे, पण तरी आपण प्रयत्न करूया जितके जास्त होऊ शकेल. भगवान श्रीरामकृष्णांनी 16 ऑगस्ट 1886ला आपला देह सोडल्यानंतर राजा महाराज आणि सुबोधानंदजी महाराज हे दोघंही गेले होते वृंदावनला तपस्या करायला. आणि तिथे जेव्हा तपस्या करत असताना योगायोगाने ठाकूरांचे एक शिष्य विजयकृष्ण गोस्वामी तिथे पोहोचतात आणि ते बघतात की राजा महाराज तिथे इतकी कठोर तपस्या करत आहेत, तर त्यांना खूप आश्चर्य होतो. पहा, एक सामान्य व्यक्ती कशा विचार करते आपल्यासारखी, आणि हे ज्यांची आपण आज चर्चा करत आहोत राजा महाराज, आणि विशेष करून आपण हे चर्चा करत आहोत की त्यांना भगवान श्रीरामकृष्णांचं आध्यात्मिक सुपुत्र का म्हणतात. हा मुद्दा लक्षात ठेवा बरं. हा मुद्दा बिलकुल विसरू नका, नाहीतर अदरवाईज ती घटना फार सामान्यच वाटेल आपल्याला. तर विजयकृष्ण गोस्वामी त्यांना बघतात, आठवड्यापेक्षा आठवडे, महिन्याचे महिने, आणि अत्यंत कठोर तपस्येमध्ये हे बिलकुल रत आहेत आणि देहबोध पूर्ण गेलसा आहे. एक दिवस त्यांना बिलकुल पण म्हणजे हे सगळ्या गोष्टी बघून आश्चर्य पण होतं आणि एका प्रकारे ज्याला म्हणतो की थोडंसं एन्झायटीने ते विचारतात की राजा महाराज, आपण तर आहात सुपुत्र, भगवान श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक सुपुत्र आहात, आणि तुम्हाला भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेनं सगळं काही प्राप्त झालेलं आहे, मग तुम्ही साधना का करता? वरच्या वर बघितलं तर हा प्रश्न योग्यच आहे तुमच्या माझ्या दृष्टीने, की जर तुम्हाला सगळं काही भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, तर सगळे दर्शन तुम्हाला झालेले आहेत, आध्यात्मिक उंची तुम्ही गाठलेली आहे, तर या सगळ्या साधना करण्याची तुम्हाला आवश्यकता काय आहे? पहा, याच्यावरती राजा महाराज काय उत्तर देतात, आणि हे सिद्ध होतं की त्यांना का भगवान श्रीरामकृष्णांचं आध्यात्मिक सुपुत्र म्हटलं जातं. ते म्हणतात की हो, तुम्ही जे म्हणता अगदी खरं आहे, ठाकूरांच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे, पण जे काही ठाकूरांच्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे ते मी सगळं काही हस्तगत करू इच्छितो. हस्तगत करू इच्छितो म्हणजे की मी माझ्या स्वतःच्या जोरावर ते सगळं काही प्राप्त करू इच्छितो. हे कसं झालं, म्हणजे अजून एक उदाहरण देऊन मी स्पष्ट करू इच्छितो की हस्तगत करू इच्छितो याचा अर्थ काय, की कल्पना करा की एक फार धनाढ्य व्यक्ती आहे, अपार त्याच्याकडे धनसंपत्ती आहे, आणि त्याला एकुलता एक मुलगा आहे, आणि एकुलता एक मुलाला त्यांनी सगळी संपत्ती आपली दिली, आणि संपत्ती दिल्यानंतर तरी तो मुलगा म्हणतोय की माझ्या वडिलांनी मला सगळं काही दिलं आहे, पण मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर अजून काही कमवीन आहे, किंवा त्या गोष्टीला हस्तगत करीन आहे. बंधू भगिनींनो, एक्झॅक्टली हे जेव्हा राजा महाराज म्हणतात की हो, त्यांच्या कृपाने मला सगळं काही प्राप्त झालेलं आहे, पण ते बांगलामध्ये फार सुंदर शब्द आहे. ते म्हणतात की आम्ही ये सब आयत्त करते चाहिए. म्हणजे या सगळ्या गोष्टी जसं म्हणतात ना की एखादा संगीतकार असतो, गाणारा असतो, तो चांगलं गातो, पण अभ्यास करून 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 तो पुढच्या काही भाषेमध्ये तरबेज होऊन जातो की त्याला रात्री 2 वाजता उठून म्हटलं की हा राग म्हण, तो लागलीच तो म्हणायला सुरुवात करतो. तर राजा महाराजांचं हेच एक उद्दिष्ट होतं की या सगळ्या गोष्टी मी हस्तगत करू इच्छितो. पहा, सगळं काही प्राप्त होऊन सुद्धा राजा महाराजांची ही आध्यात्मिक उन्नती बघा की ते शांत बसले नाही, आणि मला ह्या सगळ्या गोष्टी हस्तगत करायचं आहे म्हणून ती कठोर ते तप करत होते. बिलकुल याच धर्तीवरती बंधू भगिनींनो, काही महिन्यानंतर वृंदावनलाच सुबोधानंदजी महाराज सुद्धा हाच प्रश्न विचारतात. बिलकुल थोडंसं वेगळं उत्तर देतात त्यावेळेस राजा महाराज, आणि ते म्हणतात की पहा, प्रश्न पुन्हा तोच की भगवान श्रीरामकृष्णाच्या अशेष कृपेने तुम्हाला सगळं काही प्राप्त झालेलं आहे, तरी तुम्ही असे इथे दीनवाणे होऊन इतकी साधना का करत आहेत, तिथे इतकं स्वतःचे हाल का करून घेत आहेत. तेव्हा एक थोडंसं वेगळं पण अतिशय महत्त्वपूर्ण उत्तर देतात. तिथे राजा महाराज म्हणतात की पहा,
भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त झालं आहे, हे बिलकुल खरं आहे. पण मला जी एक आध्यात्मिक शांती पाहिजे ती अजून मिळालेली नाही. आता आध्यात्मिक शांती ही एक वेगळी गोष्ट आहे बरं. म्हणजे जी शांती आपण म्हणतो ना, एखाद्याशी भांडण होतं आणि मग पुन्हा भांडण मिटलं, आपण शांत होऊन जातो. ती शांतीचा हा अर्थ नाही आहे. आध्यात्मिक शांती म्हणजे फार एक वेगळी गोष्ट आहे. त्याची चर्चा आपण कधीतरी करूया. पण राजा महाराज म्हणतात की पहा, मला जी शांती अपेक्षित आहे आध्यात्मिक ती मिळालेली नाही. आणि पुढे म्हणतात याचा अर्थ असा की आता जीवनाचा महत् उद्देश प्राप्त करण्यासाठी आपण परिश्रम केले पाहिजे. मी हे सेंटेन्स जसंच्या तसं मुद्दाम टिपून आणलेलं आहे. पहा, हे कोण म्हणतंय? हे म्हणतात ते राजा महाराज. कोणते राजा महाराज? की ज्यांना आपण भगवान श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक सुपुत्र मानतो. ज्यांना कोणते कोणते सुपुत्र? की ज्यांना सगळं काही भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, तरी त्यांची हे एक स्पिरिच्युअल ॲटिट्यूड बघा की नाही, मला अजून काही प्राप्त करायचं आहे, मला अजून काही प्राप्त करायचं आहे. कारण की आध्यात्मिक जीवनामध्ये कधी इति होत नाही. आणि कदाचित आध्यात्मिक जीवनामध्ये कधी पण इति होत नाही. आणि तसंच ॲटिट्यूड तुमचा माझा असला पाहिजे. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांची निवड केली आध्यात्मिक सुपुत्र म्हणून. पहा, मी पुन्हा वाचतो काय म्हणतात की पहा, मला अजून आध्यात्मिक शांती लाभली नाही. आणि याचा अर्थ असा की जीवनाच्या महत् उद्देश प्राप्त करण्यासाठी मला अजून परिश्रम केला पाहिजे. हे वाक्य आहेत भगवान श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक सुपुत्राचे. मला असं वाटतं की बंधू भगिनींनो, की हे जे दोन तुम्हाला कारणं सांगितलंय हे मोर देन सफिशियंट आहे. म्हणजे विशेष करून शेवटची दोन जे घटना सांगितली, त्यांचा जो ॲटिट्यूड आहे जीवनाप्रती, तो काय सांगतो? तो हेच सांगतो की आध्यात्मिक जीवनामध्ये कोणते, म्हणजे इथे बस संपलं. आपण म्हणतो की एखादा मुलगा बीटेक झाला, अजून इच्छा असेल एमटेक झाला, PhD झाला, बस संपलं, झालं. ही आपली एक मजल असते. पण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनामध्ये कधी इति होत नसते. आणि तो ॲटिट्यूड परफेक्टली राजा महाराजांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतो या दोन घटनेच्या माध्यमातून. आणि तिथून लक्षात येतं की आपण चर्चा सुरू केली होती बंधू भगिनींनो, की स्वामीजींच्या आध्यात्मिक शक्तीचं एक्सप्रेशन कुठे आहे? बाहेर आहे. त्यांचं हे महत् कार्य पण जे बघतो, की जे आपल्याला डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, आणि आपण अचंबित होऊन जातो आणि खूप आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपल्याला खूप म्हणजे कौतुक करावं असं वाटतं आणि करतोच. पण बिलकुल याच्या विपरीत राजा महाराजांची जी स्पिरिच्युअल डायनामिझम जे इक्वली पॉवरफुल आहे, पण ते कुठे आहे? ते पूर्ण आतमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की या दोन पिलरवरती स्वामी विवेकानंद आणि स्वामी ब्रह्मानंद, या दोन पिलर जे मुख्य पिलर आहे की ज्याच्यावरती ही भक्कम इमारत रामकृष्ण संघाची उभी आहे. आणि म्हणून कदाचित त्यांचा हा जो एक ॲटिट्यूड आहे की नाही, मला अजून करायचं आहे, मला अजून प्राप्त करायचं आहे, त्यांची ही जी एक कधी न शमणारी आध्यात्मिक भूक, हेच लक्षात घेऊन भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना कदाचित आपलं आध्यात्मिक सुपुत्र अशी त्यांना ही जी एक कौतुकाची एक पदवी त्यांना ती दिली असं मला वाटतं. अजून एक घटना ते तुमच्या पुढे जी मांडू इच्छितो, त्यातून लक्षात येतं की का त्यांना भगवान श्रीरामकृष्णांचा आध्यात्मिक सुपुत्र म्हटलं जात असे. काशी सेवाश्रम, काशीला आपले 2 आश्रम आहेत. आणि स्वामी विवेकानंदांनी ध्येय ठेवल्यानंतर 1902 साली पहिला आश्रम झाला, मग काहीच दिवसांनी दुसरा आश्रम सुद्धा झालं. आणि दुर्दैवाने काय झालं की दोन्ही आश्रम फार जवळ आहे. आपल्यापैकी ज्या लोकांनी बघितलं असेल, एकदम एकच भिंत आहे आणि दोन्ही आश्रमची व्यवस्थापना मात्र वेगळी आहे. आणि काही कारणांमुळे दोन्ही आश्रमच्या साधूंमध्ये काही एक ज्याला म्हणतो की मतभेद झाले. आणि हळूहळू ते मतभेद, त्याला कटुता प्राप्त झाली. आणि कटुता थोडीशी टोकाला जायला लागली. आणि काही केल्या ती जे दोन्ही सेंटर्सचे जे मठाध्यक्ष होते त्यांच्याकडनं ती काही हाताळल्या जात नव्हती. आणि शेवटी ती बातमी पोहोचली थेट बेलूर मठापर्यंत राजा महाराजांकडे. आणि हे बातमी पोहोचल्यावर राजा महाराज शांत बसले नाही आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतला की ते स्वतः जाऊन बघतील आहे
आणि दोन्ही पक्षांशी बोलतील, काय त्यांच्या अडचणी चर्चा करतील वगैरे वगैरे, असा काहीतरी फार मोठा एक एजेंडा दिला आणि असं काही घोषणा करून ते आले वाराणसीला. पण वाराणसीला आल्यानंतर आता त्यांना असं वाटलं की यांना बोलवतील, त्यांना बोलवतील, त्यांना बोलवतील, याला विचारतील, त्याला विचारतील, असं काहीच नाही केलं. पहा, या लौकिक जगामध्ये लौकिक समस्याचं लौकिक समाधान आपण शोधतो. मुद्दा लक्षात घ्या, त्यांना आपण नाही, म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचा सुपुत्र कशाला म्हणतात हा मुद्दा आहे, हा विसरू नका. आणि ज्याच्यावरती मला असं वाटतं की या लौकिक जगामध्ये आपण वावरतो, सामान्य जीव आहोत, आणि सामान्य जीव आपण काय करतो, आपण आपल्या पद्धतीने त्याचे सॉल्युशन शोधतो. काय लौकिक प्रॉब्लेम्स आणि लौकिक सॉल्युशन, याच्या पुढे मजल कुठे आपली, याच्या पुढे मजल आहे कुठे आपली. पण ते भगवान श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक सुपुत्र ते मठात जातात आणि मठात राहतात आणि फक्त एक सूचना देतात की दोन्ही मठाचे साधूंनी रोज माझ्याबरोबर सकाळी ध्यान केलं पाहिजे. ध्यान करायचेच, पण मी पण असणार आणि माझ्याबरोबर करायचं. संध्याकाळी आरतीनंतर सुद्धा माझ्याबरोबर जपध्यान करायचा. दुपारचा वर्ग आपण बरोबर घेऊया. आणि हा एक काही बिलकुल ठळक मुद्दे, हे आपण सगळे मिळून करूया. बाकी कोणालाही काही बोलले नाहीत, बोलवलं नाहीत, विचार नाही, पूस नाही, तू का बोलला, तो काय बोलला, काही नाही. आणि 15 दिवस पण खूप जास्त झाले. त्याच्या आतच बघतात राजा महाराज की जे काही विवाद त्या दोन्ही मठांच्या मध्ये निर्माण झाले होते साधूंमध्ये, ते नेहमी करता नाहीसे झाले. हे कसं काय शक्य हो? मी पुन्हा सांगू इच्छितो की लौकिक समस्याचं समाधान सामान्य जीव लौकिक पद्धतीने शोधतो. राजा महाराजांनी काय केलं, आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक शक्तीने, आणि ते साधू होते, त्यांची मनं इतकी उचलली. इट इज समथिंग व्हेरी वंडरफुल. आणि मला असं वाटतं की रामकृष्ण संघाच्या इतिहासामध्ये ही घटना अद्वितीय आहे. अशीची अशी घटना स्वामीजींनी एकदा केली होती अमेरिकेत. एका व्याख्यानामध्ये ते व्याख्यान देता देता इतके तन्मय झाले होते की संपूर्ण त्या ऑडियन्स, त्यांचं मन इतक्या वरती त्यांनी नेलं होतं की म्हणजे त्या काही दिवसानंतर त्यांचे ते जे ऑडियन्सपैकी काही लोक येऊन पुन्हा स्वामीजींना सांगू लागले की आम्हाला ती स्थिती पुन्हा आणून द्या. स्वामीजी म्हणाले की त्या क्षणी ते माझ्याकरता शक्य होतं, कारण तो मोमेंट असतो. असं कोणी आलं आणि मला उचला लहान मुलासारखं, असं होत नसतं. तर म्हणण्याचा अर्थ काय की राजा महाराजांनी पुढचे बरेच दिवस, जवळपास 2-2.5 महिने ते राहिले, पण 7 दिवसात त्या साधूंचं सगळ्यांचं मन फक्त कशाच्या बळावरती, भगवान श्रीरामकृष्णांचं नामजप आणि संध्याकाळची आरती, दुपारचा वर्ग, आणि बाकी कोणतीही लौकिक चर्चा नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा, प्रत्येकाने आपले कर्तव्य करत राहा, बस. पण त्यांची मनं राजा महाराजांनी अशी उचलली की त्याच्यानंतर जो वाद मिटलाय तो आजपर्यंत काही तो डोकेच वरती काढत नाहीये. याला म्हणतात स्पिरिच्युअल पॉवर. लौकिक समस्याचं समाधान लौकिक पद्धतीने आपण शोधायला जातो, पण ते काय होतं की जेव्हा लौकिक समस्याचं समाधान आपण लौकिक शोधतो, तर ही समस्या आली, हिचं समाधान इकडनं शोधलं तर समस्या इकडनं येते. मग पण राजा महाराजांनी जी समस्येचं समाधान काढलं, पण त्याच्यानंतर मग पुन्हा काही त्या समस्या निर्माण झाल्या नाही. तर पहा, ही घटना मुद्दाम तुमच्यापुढे मांडण्याचा माझं उद्दिष्ट एवढाच बंधू भगिनींनो, यातून आपल्याला लक्षात येतं की का भगवान श्रीरामकृष्णांचे त्यांना आध्यात्मिक सुपुत्र म्हटले जात होतं. अजून काही घटना आहे, पण मला दुसरा मुद्दा सुद्धा मांडायचा आहे. तर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आपण आधी जाऊया, आणि त्याचे पण काही असे इतके बोलके उदाहरण आहेत, त्यातून आपल्याला हे लक्षात येत बंधू भगिनींनो की खरंच हे जे नित्यसिद्ध त्यांना जे म्हटलं जात होतं, भगवान श्रीरामकृष्णांचे पुत्र आणि नित्यसिद्ध आणि ईश्वर कोटी, तर यांच्या लीला कशा अगाध असतात. काशीपूरची घटना बंधू भगिनींनो, की एक दिवस काशीपूरला असताना भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून निघतं की राजाची राजबुद्धी, क्षमा करा, राजाने म्हटलं राखालची राजबुद्धी. राखाल हॅज अ कीन इंटेलिजन्स. इफ यू वॉन्ट ही कॅन रन अ किंगडम. राजाची राजबुद्धी, आणि त्याची बुद्धी इतकी सूक्ष्म आहे की तो एक राज्य चालवू शकतो.
आणि हे वाक्य नरेंद्रनाथांच्या कानावर गेलं आणि त्यातून त्यांनी बरोबर ओळखलं की ठाकूरांचं काय इंगित करत आहेत. कोणत्या अर्थाने इंगित करत आहेत की भविष्यामध्ये त्यांना आपलं नेता करायचं आहे. आणि हे ऐकल्याबरोबर तेव्हाच स्वतः स्वामीजींनी राखाल महाराजांना राजा राजा म्हणून त्यांना हाक मारायला सुरुवात केली आणि म्हणूनच आपण त्यांना आज संघामध्ये राजा महाराज म्हणतो. पण फक्त नाव दिल्याने तर होत नाही. तशी कृती आहे का? तर त्यांची कृती बघूया आणि विशेष करून केव्हा बघूया की जेव्हा स्वामी विवेकानंदांनी देह ठेवलेला आहे. आपण आताच बघितलं की स्वामीजींची स्पिरिच्युअलिटीच्या डायनॅमिझमचा एक्सप्रेशन आपण बघितला. आता वेगळ्या पद्धतीने राजा महाराज यांनी रामकृष्ण संघाकरता काय केलेलं आहे हे थोडंसं बघूया. एक घटना बघूया. स्वामीजी जेव्हा हयात असताना म्हणतो भगिनींनो, नेतृत्व म्हटलं तोच नेतृत्व करू शकतो जो जबाबदारी घेऊ शकतो. नेतृत्व कोण करू शकतो? जो निंदा सहन करू शकतो, जो शिव्या सहन करू शकतो. हे काही म्हणजे बिलकुल ठळक गोष्टी आहेत. स्वामीजी हयात असताना त्यांची इच्छा होती की गंगेच्या काठी एक सुंदर बांध तयार करावा, एक घाट तयार करावा, जेणेकरून माती वाहून वाहून जात होती. आणि त्यांनी हे काम दिलं आपल्या हरिप्रसन्न महाराज म्हणजे विज्ञानानंदजी महाराजांना. आणि त्यांनी ते काम स्वीकारलं, बजेट काढलं आणि राजा महाराजांच्या माध्यमातून हे सगळं काम होत होतं. कारण की हरिप्रसन्न महाराज स्वामीजींना इतके घाबरायचे, इतके त्यांना बघितल्याबरोबर ते इकडे तिकडे लपून जायचे आणि विशेष करून त्यांची खोली त्यांच्या बाजूलाच होती. तर जेव्हा हरिप्रसन्न महाराज जेव्हा बाहेर जायचं असेल तर ते अधिक किलकिल करून बघायचे दार उघडं आहे का, आणि जेव्हा बघायचे की नाही तिथे कोणी दिसत नाहीये आणि फटकन तिथून त्यांच्या दाराकडून ते निघून जायचे आणि त्यांना जे काही सांगायचे ते राजा महाराजांना सांगायचे. कारण राजा महाराजांशी बोलणं, संवाद करणं, काही समजवणं फार सोपं होतं. आणि हरिप्रसन्न महाराजांना स्वामीजींच्या समोर जाणं म्हणजे भयंकर अवघड वाटायचं. असो, तर ते सगळं बजेट तयार झालं आणि किती काळ लागेल सगळं तयार झालं आणि काम सुरू झालं. स्वामीजींनी पैसे कोणाला सांगितले, ते पैसेसुद्धा आले, काम सुरू झालं. पण काम पूर्ण होता होता बघितलं तर ते बजेट जवळपास डबलपेक्षाही जास्त झालं. आणि हे लक्षात आलं होतं हरिप्रसन्न महाराजांना. त्यांनी लागलीच राजा महाराजांना सांगितलं मी स्वामीजींना काही सांगू शकणार नाही, तुम्ही म्हणा तुम्ही काम बंद करतो, पण काय बोलायचं ते तुम्ही बोला, मी काही त्यात पडणार नाही. राजा महाराजांनी सांगितलं की सगळी जबाबदारी माझी, तू काम बंद करू नको, आपण दुसऱ्या म्हणजे जो पैसा आहे तो वापरू, पण हे काम स्वामीजींची इच्छा आहे ते पूर्ण करून घेऊ. काम जेव्हा पूर्ण झालं आणि जेव्हा स्वामीजींनी अकाउंट्स बघितले आणि ते खर्च जवळपास 2-2.5 पट झालेला. आता स्वामीजी शिवाचा अवतार, नुसता थयाट आणि थयाट म्हणजे जे सगळं राग म्हणजे तो सगळ्याच्या सगळं फक्त आणि फक्त राजा महाराजांवरती, फक्त राजा महाराजांवरती. कारण की ते हरिप्रसन्न महाराज समोर यायचेच नाही. आणि इतके स्वामीजी चिडले, इतके बोलले की ते सहन न होता राजा महाराज स्वतःच्या खोलीत गेले, दार बंद करून खूप रडू लागले. जेव्हा स्वामीजी शांत झाले तर त्यांनी ते हरिप्रसन्न महाराजांनाच पाठवलं की बघ बरं ते राजा काय करतोय म्हणून. आणि ते जातात आणि ते बघतात. त्यांनी सांगितलं की असे दार बंद आहे आणि बहुतेक ते खूप दुःखी आहे. तर स्वतः स्वामीजी त्यांच्या खोलीत येतात आणि खोलीत येऊन जेव्हा दार ठोठवतात, ते दार उघडतात तर त्यांना मिठी मारून स्वतः स्वामीजी रडू लागतात. आणि तेव्हा स्वामीजी स्वतः म्हणतात की राजा, अरे ठाकूर तुला किती प्रेम करायचे आणि मी तुला किती बोलतो, एवढ्याच्या गोष्टी करता मी तुला किती बोललो. आणि असं म्हणून स्वतः स्वामीजी त्यांना प्रणाम करून म्हणतात गुरुवत गुरुपुत्रेषु, गुरुवत गुरुपुत्रेषु. तर राजा महाराज सुद्धा त्यांना लागलीच प्रणाम करतात आणि म्हणतात ज्येष्ठ भ्राता पिता समान. तर या दोघांमध्ये प्रेम होतं हे दाखवण्याकरता मी घटना नाही सांगितली आहे. मी घटना सांगितली कशा करता, त्यांना राजा का म्हणतात, कारण की ते नेत्याने काय केलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, शिव्या खाण्याची तयारी असली पाहिजे, निंदा सहन करण्याची ताकद असली पाहिजे, तर तो नेता. आणि विशेष करून जे अतिशय महत्त्वाचा मुद्दा
की आपले जे मातहत असतात त्यांचं एका आईप्रमाणे रक्षण केलं पाहिजे आणि आपल्या हरिप्रसन्न महाराजांना त्याचे कोणतीही आस त्यांनी येऊ दिली नाही. म्हणजे जे काही खायचंय शिवाय मी खाईन, पण तू काम पूर्ण कर. का? कारण की स्वामीजींची इच्छा आहे ते. हे पहा, ही जी जी क्वालिटी आहे एका एका नेत्याची, ही ही हे शो करतं की का स्वामीजींनी ठाकूरांनी त्यांची निवड केली या संघाचा नेता म्हणून. अशीच एक स्वामीजींच्या जीवनातली खूप सुंदर, म्हणजे स्वामीजींच्या संदर्भातलीच एक घटना आहे. एक दिवस दुपारी स्वामीजी पहुडलेले होते आणि थोडे अस्वस्थ होते आणि त्यांना असं वाटलं की कोणीतरी माझे पाय चेपून दिले तर फार बरं होईल. आणि त्यांचा तो शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती तो तिथेच होता. त्याला म्हटलं की माझे पाय चेपून दे बरं. आता स्वामीजी जगज्जेता, माझे गुरु, अशा सगळ्या याची भावना शरदचंद्र चक्रवर्तीची, आणि तो पाय चेपतोय म्हणजे काय, एकदम बिलकुल मऊ नरम 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 करून करतोय आणि स्वामीजींना काही त्यातून समाधान मिळत नाहीये. अस्वस्थता वाढतीये, चिडतात ते स्वामीजी. आता त्याला 2-3दा म्हटल्यानंतर पण त्याचं काही विचारायचं धाडसच होत नाही की जोरजोराने त्यांचे पाय दाबून देईल. तर लागलीच म्हणतात की जा ते राजा महाराजांना बोलवून घेऊन ये. ते आता राजा महाराज हे रामकृष्ण संघाचे अध्यक्ष आणि हे यांचे पाय चेपतील. पण आता काय स्वामीजींनी सांगितलंय म्हणून ते त्यांना बोलून घेऊन येतात आणि बोलून घेऊन येतात. ते लागलीच येतात आणि ते म्हणतात की अरे माझे पाय चेपून दे, मला खूप अस्वस्थता वाटते आहे. आणि हे दोघंही एका काळी कुस्ती खेळलेले बरोबर, आणि जशी त्यांची अपेक्षा होती तसे त्यांचे मस्त पाय चेपून देतात. स्वामीजींना शांत झोप लागते. तेव्हा शरदचंद्र चक्रवर्ती हे विचारतात की महाराज, तुम्ही रामकृष्ण संघाचे अध्यक्ष आणि तुम्हाला असं करताना बघत मला फार आश्चर्य आणि अर्थातच आनंद सुद्धा होतोय. तेव्हा राजा महाराज म्हणतात, अरे तुला माहित नाही तुझे गुरु कोण आहेत? साक्षात शिवाचा अवतार आहे. साक्षात शिवाचा अवतार आहे असं राजा महाराज स्वतः म्हणतात. बंधू भगिनींनो, साक्षात शिवाचा अवतार कदाचित हे आपल्याला अजून तितकी समजण्याची आपली पात्रता नसेल, पण मी या घटनेला कोणत्या दृष्टीने बघतो की जे साधू, जे भक्त रामकृष्ण संघाकरता आपलं सर्वस्व काही द्यायला तयार असतात, तेच रामकृष्ण संघामध्ये नेते होऊ शकतात. आणि मला वाटतं हे श्रेष्ठ उदाहरण आहे. संघ नेत्याने जे आज्ञा दिली की माझे पाय चिपू दे, तर कोणत्याही प्रकारचा किंतु मनात नाही आणि लागलीच ते तयार होतात आणि स्वामीजीचे पाय चेपून देतात. माझ्याकडे घटनांची लिस्ट अजून खूप मोठी आहे, कोणती किती घेऊन किती नाही. एक शेवटची घेऊन मग तिथे थांबूया. कारण की ह्या सगळ्या ज्या म्हणतात ना की हे जे लिडरशिप क्वालिटीज ज्याला म्हणतो आपण, हे जे साधारणपणे कॉर्पोरेटमध्ये सगळं म्हणजे सॅक्रिफाईस काय असतं आणि कसं करायचं असतं, तर हे रामकृष्ण संघामध्ये या गोष्टी कशा बिलकुल ठासून भरलेल्या आहे यातून आपल्याला हे लक्षात येतं. अजून एक जी घटना जर घेतली शेवटची, तर स्वामीजींच्या देहत्यागानंतर आता रामकृष्ण संघाचा हा एक फार मोठा नियम आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामकृष्ण संघाचे साधू किंवा रामकृष्ण संघाचे भक्त हे कधी पण राजनीतीमध्ये कधी पण भाग घेत नाही. स्वामीजींनी सांगितलं की ट्रूथ अँड गॉड इज ओनली माय पॉलिटिक्स. सत्य आणि ईश्वर हेच माझं पॉलिटिक्स आहे, बाकी मी कोणत्याही राजकारणात भाग घेणार नाही. आणि रामकृष्ण संघाचे कोणी पण हे जे असतात सदस्य, मग ते गृहस्थ भक्त असो की साधू असो, कधी भाग घेत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिस्टर निवेदिता स्वामीजींच्या विचारांशी, व्यक्तिमत्वाशी प्रभावित होऊन त्यांना गुरु म्हणून स्वीकार करून आपलं सर्वस्व काही सोडून आयर्लंडहून भारतात येतात आणि भारतामध्ये विशेष करून स्त्री शिक्षणाकरता ते कार्य करतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा ते भारतात येतात आणि भारतामध्ये ब्रिटिश लोकांचा अत्याचार बघतात, तर त्यांचं ते आयरिश आणि क्षत्रिय रक्त, क्षत्राणी होत्या त्या, बिलकुल सहन करू शकत नाही. पण जोपर्यंत स्वामीजी हयात होते त्यांनी आपल्या त्या सगळ्या विचारांना फार जास्त अभिव्यक्ती दिली नाही. पण जसंच स्वामीजींनी देह ठेवला, त्यांचा तो क्षत्राणी भाव एकदम बिलकुल उफाळून बाहेर आला. पहा, जे नेते असतात ना, त्यांना फार कठोर निर्णय घ्यावे लागतात.
कठोर निर्णय सांगावे लागतात, अप्रिय व्हावं लागतं. मी पहा सगळे हे गोष्टी सांगतोय. कठोर निर्णय घ्यावे लागतात, कठोर बोलावं लागतं संघाकरता, आणि विशेष करून अप्रिय व्हावं लागतं. सिस्टर निवेदिता स्वामीजींची सगळ्यात प्रॉमिनंट शिष्या, इंग्लंडहून आलेली भारताकरता आणि इतके कार्य करत होती. पण जेव्हा आपल्या संघाचा नियम स्वामीजींनी करून दिलेला आहे की कोणी पण संघाचे लोक म्हणजे संघाचे गृहस्थ भक्त किंवा साधू हे पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार नाही, पण स्वामीजींनी जेव्हा ध्येय ठेवल्यानंतर जेव्हा सिस्टर निवेदिता पॉलिटिक्समध्ये थोड्याशा शिरल्या, हे लक्षात आल्याबरोबर शारदानंदजी महाराज आणि राजा महाराज हे दोघंही बसतात. एक मीटिंग होते छोटीशी, आणि त्यात ते निर्णय घेतात की हा निर्णय कितीही त्रासदायक असो, ताण देणारा असो, सिस्टर निवेदिता आम्हाला सुद्धा प्रिय आहे, पण त्यांना बोलून हे स्पष्ट आणि थेट सांगावं लागेल की का तर रामकृष्ण संघ का पॉलिटिक्स. वंडरफुल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, रामकृष्ण संघ आज सुद्धा दिमाखानी का उभा आहे. ही ताकद आज सुद्धा रामकृष्ण मिशनच्या साधूमध्ये आहे की सिस्टर निवेदिता सारख्या एक स्वामीजींच्या इतक्या प्रिय आणि इतक्या प्रॉमिनंट शिष्यांना हे दोघंही साधू बोलवतात आणि त्यांना थेट सांगतात की दोनपैकी एक काहीतरी निवडा. आणि हा नियम स्वतः स्वामीजींनी केलेला आहे. जसा गुरु तशी शिष्या. त्यांना ते सहन होत नाही की ब्रिटिशर्स, आणि आश्चर्याची गोष्ट की त्या स्वतः आयरिश होत्या, पण त्यांना ते सहन होत नव्हतं की हे सगळं जे काही सुरू होतं भारतीयांवरती अत्याचार, त्यांनी सरळ रामकृष्ण संघातून राजीनामा दिला आणि ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये त्या गेल्या. पण इथेच गोष्ट थांबत नाही. आता त्यांनी रामकृष्ण संघ सोडला म्हणून त्या आता आमच्यापासून त्यांनी फारकत घेतली, परक्या झाल्या, आता मी त्यांना प्रेम करणार नाही असं नाही. प्रेम तसंच होतं, लोभ तसाच होता. एवढंच नाही, जवळपास 3 आठवड्यानंतर हेच राजा महाराज त्यांना पुन्हा बोलवतात आणि त्यांना सांगतात की तुम्हाला स्वामीजींचा इतका आशीर्वाद मिळालेला आहे, तर तुम्ही स्वामीजींवरती एक त्यांचं चरित्र का लिहित नाही. स्वामी विवेकानंद ॲज आय सॉ हिम हे पुस्तक आपण जे वाचतो, हे राजा महाराजांच्या विनंतीवरनंच, आणि काय सुंदर पुस्तक ते लिहिलेलं आहे, आपण सगळ्यांनी वाचलं असेलच ते. तर यातून ही घटना पुन्हा मी तुम्हाला का सांगितली बंधू भगिनींनो, यातून त्यांची ती लिडरशिप आपल्याला लक्षात येते की जेव्हा संघाची गोष्ट येते तर तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं राजा महाराजांनी, का तर रामकृष्ण संघ निवडा, का तर राजनीती निवडा. आणि जेव्हा त्यांनी राजनीती निवडली तर त्यातून मनात राग नाहीये, ठीक आहे, तो तुमचा ऑप्शन आहे, पण तुम्हाला स्वामीजीचा इतका सहवास मिळालेला आहे आणि तुम्ही स्वामींकडे इतकं काही शिकलेला आहात, तर कृपा करून तुम्ही स्वामींवरती काहीतरी पुस्तक लिहा. आणि मी पाहिलेले स्वामी विवेकानंद हे पुस्तक पण वाचतो, त्यातून स्वामींचा एक वेगळाच रूप आपल्या पुढे समोर येत असतो. बंधू भगिनींनो, काय बोलावं आणि कुठे थांबावं त्याला काही सीमा नाही आहे, पण ठरलेली वेळ संपलेली आहे. आपण आपल्या प्रिय राजा महाराजांच्या चरणी, जे भगवान श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक सुपुत्र आणि ज्यांना आपण आपले नेते राजा महाराज म्हणून म्हणतो, त्यांच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांच्यामध्ये ही जी सॅक्रिफाईस करण्याची शक्ती, त्यांच्यामध्ये ही ताणतणाव सहन करण्याची शक्ती, अप्रिय निर्णय घेण्याची ताकद, निंदा सहन करण्याची ताकद, ही सगळी जी त्यांची आहे ही आमच्या जीवनी सुद्धा येऊ. त्यांची आध्यात्मिक ताकद सुद्धा आमच्या जीवनी आम्हाला खूप बल देव, अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.